काही लोकांना फिरायला समुद्र आवडतो, काही लोकांना फिरण्यासाठी डोंगर आवडतो, काही लोकांना फिरण्यासाठी बर्फ आवडतो. पण मित्रांनो, तुम्हाला तिन्ही गोष्टी एका जागेवर भेटणारी ठिकाण म्हणजे गुजरातमधील रण ऑफ कच्छ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समुद्र पण पाहायला भेटतं, तुम्हाला या ठिकाणी डोंगर पण पाहायला भेटतो आणि बर्फासारखे सुंदर येथे मीठ पण तुम्हाला पाहायला भेटते. हे आहे गुजरातमधील रण ऑफ कच्छ. याला स्वर्गाकडे जाणारा रोड म्हणून पण संबोधले जाते. मित्रांनो, पाहूया ह्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा थरारक प्रवास कसा असतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आहे भाई मित्रांनो, काय आहे आईच्या गावात काय धूळ आहे. वाट लागली वाट लागली वाट लागली. महाराष्ट्र बस शहर का? हाँ महाराष्ट्र से मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ. मित्रांनो तर फायनली आपण गुजरातमधील व्हाईट रणला पोहोचलेलो आहे. मित्रांनो, कच्छमध्ये आहे. तर बर्फ असल्यागत वाटेल. ऍक्च्युअल मध्ये ते मीठ असतं, पण पहिला असं वाटतं की बर्फ असल्यागत आहे. मेरे ही इशारों पे चले हे वक्त भी. मित्रांनो, तर पाण्याची बाटली पडली मागत. इतकी धडधड होती ना, कुठं पाण्याची बाटली पडली तीच कळलं नाही. आता माझ्याकडे पाण्याची बाटलीच नाहीये. लक्ष आहे का कुठलं? मित्रांनो, तुमचा देखील या भागात यायचा प्लॅन असेल तर मित्रांनो, पेट्रोल टाकी फुल करून या मित्रांनो, आणि पाणी भरून घेऊन या. मित्रांनो, पाणी संपलं होतं तर भाऊंनी मदत केली. धन्यवाद, थँक्यू. ओके. नाही नाही नाही. ओके ओके. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 30वा आणि 31व्या दिवशीचा पण ब्लॉग ह्याच्यातच आहे. मित्रांनो, तर आपण 30व्या दिवशी तुम्ही पाहिलं की काला डोंगर आणि मॅग्नेटिक हिल पाहून आलो होतो आणि आता निघालो आहे आपण व्हाईट रन ऑफ कच्छ. तर ह्या भावाने आपल्याला झोपण्यासाठी इथं एका हॉटेलमध्ये बाजबीज टाकून दिली होती, तर तिथंच आपण आराम केला होता आणि आता आपण परत उठून पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आता बराच वेळ झोपलो आता मी, आणि झोपलो म्हणजे व्हिडिओची एडिट करत होतो, पण लई ही धूळ लई ती अशी हितनं नव्हे सगळे पार्टिकल उडतात. हे जॅकेट जे हे जेव्हा बघा जॅकेट लगेच दिसतंय तुम्हाला. तर चला, मोबाईल आणि पॉवर बँक आपली चार्जिंगला लावली, ती घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. ओके. आता जिथं थांबलो होतो आता आराम करायसाठी थोडं, तिथं निघालोय. मित्रांनो, तर फायनली निघालोय आपण व्हाईट डेझर्ट पाहिला, म्हणजे मिठाचा तुम्हाला रेगिस्तान पाहिला. तर मित्रांनो, हे पाहू शकता किती कंटेनर लागले. ते हे सगळे कंटेनर मीठ भरून आणायसाठी चाललेले पाहू शकताय. आणि इकडं ह्या रेगिस्तानच्या मातीतच क्रिकेट खेळतात. आवड पाहिजे फक्त, बाकी काय नाही. भाई व्हाईट डेझर्ट रन ऑफ कितना दूर? 25 किलोमीटर. ओके मित्रांनो, 25 किलोमीटर. मित्रांनो, तर रेगिस्तानमध्ये बघा कसली पळावतात ती आईच्या गावात. सगळे मीठ भराय चाललेले. मिठामुळं बॉडी लगेच खराब होती पण गाड्यांची. क्षार असतं, गंज लगेच पकडतो. साधं समुद्राच्या पाण्याने पण लगेच गंज पकडतं असं. मित्रांनो, तर मी आता गुजरातमध्ये मी चाललोय व्हाईट डेझर्टला. तर मित्रांनो, आपल्या इथं कसं वाळू माफिया असतंय तसं इथं मीठ माफिया आहे भाऊ. इथं पाहू शकता, रोड पहा, इकडं सगळं ओसाड आहे, इकडं ओसाड आहे. ह्याच्यावर फक्त डंपर चालले, डंपर. आणि डंपर पण काय भरून आणतात माहिती का? सगळं मीठ भरून आणतात. आपल्या इथं वाळू कशी भरून डंपर चालतात, तसे हे सगळे मीठ भरायला डंपर चालतात. पाहू शकता, इकडं जेवढी लाईन दिसते तेवढी सगळी डंपर. आणि धूळ किती उडती बघा, धूळ आईच्या गावात. हे आहे भाई मित्रांनो, काय आहे आईच्या गावात काय धूळ आहे. वाट लागली वाट लागली वाट लागली. मित्रांनो, तर पण भरून येणाऱ्यांना रिस्पेक्ट देतात. ही बघा रेगिस्तानची सगळी वाळू. ह्या रोडला गुजरात सरकारने हा रोडला डबल करायला पाहिजे, डबल.
बघू शकताय 2 बसतच नाही, एकच ट्रक आहे आपलं, एकदम गावठी रोड असले का ते. मित्रांनो तर रस्ता एकदम छोटा आहे आणि वाहतूक लय आहे या रस्त्याला, हेवी वाहतूक म्हणजे जड वाहतूक जास्त आहे. तिकडं मदत आहे, तिकडं रेगिस्तानच आहे, इकडं रेगिस्तान आहे, इकडं रेगिस्तान आहे, तिकडं पांढरं दिसायला लागलं. आता मिठाचं दिसत बहुतेक. मित्रांनो तर हॉटेल दिसायला लागले आपण हॉटेल वगैरे बसलेली, तर आपल्याला वाटते आपण आलेलो आहे आता व्हाईट रन कशी तिथनं चालू होतंय काय माहिती. मला वाटतं मित्रांनो आजचा मुक्काम कुठेतरी करावं आणि मग उद्या जावं पाहिला रण ऑफ कच्छ, कारण तिथनं पाहू शकता 4 किलोमीटर राहिले सफेद रण. रेंज आली का फोनला फुगवले, पहिले रेंजच नाही ह्या भागात, एकदम नावापुरती रेंज आहे. इथं पाहू शकताय लखपत टेंट सिटी 1 किलोमीटर इकडं 4 किलोमीटर. बघू काय होतंय, विचारूया लोकल कोणाला ते. मित्रांनो तर आलोय आता एका हॉटेलपाशी, तर इथं विचारूया नक्की काय कुठे काय राहण्याची व्यवस्था कशी असते काय. भाई इधर रेंज कौन से सिम कार्ड को है? हाँ रेंज नेटवर्क कौन से सिम? जियो. वोडाफोन को नहीं है क्या? कम होगा रोड पे होगा. तर व्हाईट रनला पोचलोय आणि इथं पोचल्यानंतर ना इथं एक हॉटेल होतं, तिथं आलोय. तर हे सगळे सर होते, तर इथं विचारलं तर आता ते व्हाईट रन क्लोज झालंय. आता ते संध्याकाळी 6ला बंद होतं आणि सकाळी उघडतं 10 वाजता. तर आता आपण काही जाऊन उपयोग नाही आहे तिथं, तर आपण आता इथंच कुठं ते थांबलं पाहिजे. मित्रांनो तर निघतोय आता इथनं. भाऊ म्हणला कुठं व्यवस्था नाही झाली तर इथं ये हे पारका पोरगा, इथं हॉटेल एक बघूया आपण कुठं होती व्यवस्था राहायची. तर माझी चुकीची एंट्री. हाँ आईडी 1 ही मिनट. कितने बजे तक खुला है सर? अभी तो मैंने एक महाराष्ट्र से है क्या कोई हमारा भाई? तो महाराष्ट्र वाला इधर नहीं है. हाँ महाराष्ट्र से बाइक से आ रहे हो क्या? हाँ महाराष्ट्र से. मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ. कब निकला था तब? हाँ कितने दिन से? मेरे को अभी 30 दिन हो गए. 1 तारीख को निकला था मैं. अभी तो 3रा स्टेट हुई मेरा ये. मित्रांनो तर मी एकटाच आहे इथं, अजून कोणच नाही आहे, पाठीमागं नाही पुढं नाही आहे कोण. आणि आपण आलोय व्हाईट सँड डेझर्ट पाहिलं, अजून तर व्हाईट मला दिसनाच कुठं. पुढं दिसायला लागलं. आली एक गाडी आली. हो चांगलं आहे. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण. पांढरं तर दिसतंय पण मिठाचं दिसा नाही, म्हणजे असं एवढं दिसा नाही जे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तशी रियालिटी दिसा नाही. मित्रांनो तर फायनली आपण गुजरातमधील व्हाईट रनला पोचलेलो आहे मित्रांनो, कच्छमध्ये आहे. तर मित्रांनो हे एक मिठाचे रेगिस्तान आहे. तर मित्रांनो आता मी मे महिन्यात आलो, इथं काहीच नाही आहे. रियालिटी व्हिडिओमध्ये वेगळी पाहिली होती आणि ते आता बघा कसं दिसतंय. आता एकदम बुलसाटल्याला दिसतंय. इथं कुठं मीठ दिसा नाही, काय दिसा नाही, अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. हाय मिठा पण एवढं नाही आहे जसं ह्या व्हिडिओमध्ये दिसतं की बाबा पांढरी चादर आहे अख्खी. हे आता लोकांच्या पायाने सगळं खराब झालंय, अशा पद्धतीचं आहे ब्रो. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीचं चाललेलं आहे. आणि मित्रांनो ह्याचा माहिती सांगायची म्हणली तर मित्रांनो हे व्हाईट रन कसं तयार जात होते. मित्रांनो ह्याची माहिती सांगायची झाली थोडक्यात तर मित्रांनो तर इथं काय होतंय, इथं नाही वे अरबी समुद्राचं पाणी घुसतं मान्सून सीझनमध्ये, म्हणजे पावसाळ्यात जून जुलै ते ऑक्टोबरपर्यंत इथं पाणी असते. आणि ते पाणी नाही वे
नोव्हेंबरपासून हे कमी व्हायला लागतं, त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर ना नव्हे अशी एक मिठाची चादर तयार होती ह्याच्यावर आणि ती इतकी सुंदर दिसते ना चादर की भाऊ आपण कुठं बर्फात आलोय कशात आलोय असं वाटतं. तुम्ही व्हिडिओमध्ये फोटोमध्ये पाहिलं असेल लोक कसले जबर इथले टाकतात आणि अशा पद्धतीने इथं असतंय. आणि इथं नाही गुजरातकडून इथं पर्यटन जास्त व्हावं म्हणून नाही इथं एक फेस्टिवल पण ठेवतं, गुजरात रन फेस्टिवल म्हणून आहे. तो फेस्टिवलमध्ये नाही आपण 4 महिने चालतो तो फेस्टिवल, नोव्हेंबर ते मार्चपर्यंत. त्यात पण आपण येऊ शकतो. इथं टेंट सिटी वगैरे राहण्याची वगैरे उत्तम सोय असते. तर आता आलोय आपण, तर चला एक रील काढूया आणि जाऊया. तुम्हाला यायचं असेल तर काय करायला लागेल तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथनं तुम्ही कुठनं पण ट्रेन पकडा, नाही तर विमान पकडा. भुजला या, भुज कच्छमधलं भुज हे शहरला या, तिथनं बसने तुम्हाला येऊ शकता. अशा पद्धतीचं आहे. चला. भाई क्या कर रहा है? अरे सर, ये लोग बोल रहे थे कि ये नमक का जमीन है और वो रेगिस्तान है. रेगिस्तान कैसा मुलायम रहता है, उसमें ऐसा हाथ डालेंगे तो रेत बाहर आती है. ये तो कंक्रीट जैसा हार्ड हो गया है. क्या बात है सर इसका? ये नमक का समुद्र था, अभी पानी इवापोरेट हो गया, पूरा केवल नमक बचा है. सर ये मेरे को एक क्वेश्चन था, अभी ये नमक गवर्नमेंट निकाल के ले लेंगी क्या? ये प्राइवेट कंपनियां निकाल के इससे नमक बना रही है. मतलब इधर से रन से भी नमक जा रहा है? हाँ, पूरा इंडिया का 80% नमक इधर ही से जाता है. मित्रांनो मी आहे आता गुजरातमध्ये आपण आलेलो आहे व्हाईट रन ऑफ कच्छला. तर मित्रांनो इथं आल्यानंतर मी पाहिलं की इथं मीठ आहे हे सगळं, आणि हे मीठ नाही एकदम दगडासारखं हार्ड झाले मित्रांनो. तर मित्रांनो हे मीठ काढायचं असलं नाही, हे एक प्रकारचं कॉन्क्रीट झालंय. आपण स्लॅब टाकल्यावर कसं हार्ड होतं तसं हे मीठ हार्ड झालेलं आहे. ह्याच्यात मीठ बनवायचं असेल तर हे JCBने असं उकरायला लागेल, फोडायला लागेल. मग हे मीठ आणि माती मिक्स असते, ते एका प्रोसेसनुसार माती वेगळी केली जाते, मीठ वेगळं केलं जातं आणि मग त्या मिठाचे खडे तयार होतात आणि मग ते पुढे पाठवले जातात. मग त्यानंतर ते प्युरिटी केली जाते आणि मग ते खाण्यासाठी वापरलं जातं. अशा पद्धतीची प्रोसेस आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही कधी आला तर इथं नक्की या गुजरातमधील कच्छला, रन ऑफ कच्छ, व्हाईट रन ऑफ कच्छ. मित्रांनो तर आलोय आता सगळं पाहून, आणि इथं पाहू शकता इथं एक व्ह्यू पॉईंट आहे. तर व्ह्यू पॉईंट सध्या क्लोज आहे मित्रांनो. आणि मित्रांनो इथं यायचं असेल तर तुम्हाला ज्यावेळेस सीझनला येताल त्यावेळेस तुम्हाला 140 रुपये एका जणाचं तिकीट आहे. आता फ्रीमध्येच आहे, काय अडचण नाही आहे. आणि इथनं जवळपास इकडं पाहिलं ना, इकडं आपण काळा डोंगरवर गेलो होतो. काळा डोंगर इथनं नाही 45 किलोमीटर लांब आहे आणि तिथनं हा व्ह्यू येत होता सगळा. अशा पद्धतीचं होतं. तर चला आता निघूया. आजच्या राहण्याची व्यवस्था पाहिली लागेल आपल्याला कुठं तरी. मित्रांनो तर राहायची सोय पाहतोय. आता हे दुसऱ्या जागा विचारलं तर दुसऱ्या जागा पण नाही म्हणले. तर आता मित्रांनो एका जागेवर तो लहान मुलगा होता ना, तुम्ही मागं पाहिलं की तो म्हणलाय की कुठं व्यवस्था नाही झाली तर माझ्यापाशी राहिला या. अजून 1-2 जागा विचारतो टेंट सिटी पुढं, तर तिथं पण नाही राहायची व्यवस्था झाली तर त्या लहान मुलापाशीच येऊन थांबणार आहे. बघूया तिथं रोडच्या कडेला झोपूया आपण. तर झोपण्याचा इंतजाम झालाय, आता झालं जमाय. थोडक्यात जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही असं आहे. खरं इथे बारका आहे का, बारक्यापाशी जाऊ आपण. तर चार्जिंगला लावू पहिलं तर, आणि मग बघूया पुढचं इंतजाम. मित्रांनो तर इथे गाडी लावली आणि आज रात्रीचा मुक्काम आपण जिथं आलो होतो रनमध्ये तिथं नाही वे आपण जिथं सुरुवातीला पहिल्या हॉटेलमध्ये आलो होतो ना, तिथं लोक बसली होती, तिथंच करत आहे मित्रांनो. अशा प्रकारे मुक्काम करत आहे आजचा आपण. मित्रांनो तर फायनली आपल्या संपूर्ण भारत यात्रेमधील 3रा दिवस संपला आहे आज. तर मित्रांनो 3ऱ्या दिवसाचा मुक्काम नाही आपण पाहू शकता इथं गाडी लावली. आणि आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्हाईट रनला आलो होतो म्हणजे व्हाईट डेझर्ट सफारी,
किंवा त्याला काय म्हणतात रन ऑफ कचला आलो होतो त्यावेळेस नाही मित्रांनो, जिथं तुम्हाला दाखवलं की सुरुवातीला आलो होतो लोक बसली होती, इथं मी चौकशी केली बाबा कसं जायचं काय जायचं, त्याच ठिकाणी इथं पाहू शकता ही आता पर्यटक कमी असल्यामुळं नाही ही गाडा असा उभा आहे. ह्याला काय काय त्यात माहिती का, उंट झुकतात आणि उंट घेऊन ते वाळवंटात नेतात. अशा प्रकारे ह्या गाड्यावर आजचा मुक्काम करत आहे आपण. तर चला झोपूया, बघूया कसं होतंय मुक्काम, काय होतंय, झोप येते नाही येत. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 31वा. तर आपण आहे रन ऑफ कच्छमध्ये. तर मित्रांनो जिथं मिठाचं वाळवंट आहे तिथं आहे, ह्याला रन ऑफ कच्छ म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता इथं गाडी लावली आणि कालचा मुक्काम कुठं केला होता, इथं चहाची टपरी एक आणि ह्या चहाच्या टपरीवरच कालचा मुक्काम आपण केला होता मित्रांनो. तर इथं गरमीला टेंट लावायची काही पॉसिबिलिटीज नव्हती, त्यामुळं काय केलं मी, इथं पाहू शकता इथं जे हे आहेत वाळवंट मिठाची, त्यामध्ये नाही उंटाच्या साह्याने अशा गाड्या हाकल्या जातात. तर त्या गाड्या आहेत इथं, ही काय इथं पाहू शकता 1 2 3 4 अशा उंट आणि घोड्याच्या साह्याने. तर त्या गाड्यापैकीची एक गाडीवर मी इथं काल झोपलो होतो. अशा पद्धतीने कालचा मुक्काम केला होता. आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. आजचा प्रवास आपला नव्हे, भारतातील सर्वात पश्चिमेकडचं गाव म्हणजे कोटेश्वर, जिथं सगळ्यात शेवटी सूर्योदय होतो आणि सगळ्यात उशिरा सूर्यास्त होतो, अशा ठिकाणी आपण जाणार आहे. तर फॉलो नक्की करा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला मित्रांनो, तर लोक म्हणतात की संपूर्ण भारत पाहायचं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये 5 ते 6 लाख रुपये लागतात, तेव्हा तुम्ही संपूर्ण भारत पाहू शकता. तर मित्रांनो संपूर्ण भारत पाहण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही लागत मित्रांनो, तुमच्याकडे जिद्द लागतं, जिगरा लागतोय. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे, मी कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, ती पण ह्या पॅशन प्रो या गाडीवर तुम्ही पाहू शकताय. आणि मित्रांनो त्यातील दिवस आहे आज 31वा. तर 31व्या दिवशी आपण आहे रन ऑफ कच्छ, म्हणजे गुजरातमधील आपण वाळूचं रेगिस्तान म्हणू शकता किंवा मिठाचं रेगिस्तान, त्याला रन ऑफ कच्छ म्हणून ओळखलं जातं. तर त्या ठिकाणी मित्रांनो तर कालचा मुक्काम मी कुठे केला होता हे पाहू शकताय. हे आहे रेगिस्तान, म्हणजे जे मिठाचं रेगिस्तान आहे, त्यामध्ये कॅमल सफारी करता तुम्ही, ज्याला ह्या गाडीला उंट जोडलेला असतो, उंट ही गाडी हाकून नेते, अशा गाडीवर आपण इथं झोपून कालचा मुक्काम केला होता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर देश फिरायचा असेल ना, तुम्हाला फक्त नाही लोकांशी कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे. आता इथं पाहू शकताय मी आता जिथं उभा आहे ते आहे रन ऑफ कच्छ. आणि इथं नाही जे लोक आहेत ते इतके तुम्हाला पाहिल्यानंतर वाटेल की हे लोक मदत करणार नाही काय नाही, पण इतके सुंदर लोक, इतके स्वभावान चांगले आहेत ना मित्रांनो. काल मी ह्यांना म्हणलं की मला टेंट लावून राहायचं आहे, तर ते म्हणे टेंट विंट क्यों लगा रहे हो यार, बहुत गर्मी आहे, आप इस पे सो जाओ. तर मित्रांनो पाहू शकता हे जेव्हा आपण काल झोपलो होतो आणि आपण अशा प्रकारे मुक्काम केला होता. पाहू शकता एकदम बेसिक हे चहाचं हॉटेल आहे आणि इथं आपण मुक्काम केला होता. तर मित्रांनो जिगरा पाहिजे फिरण्यासाठी, पैसे नाही लागत. तर फॉलो नक्की करा. असंच तुम्हाला कमी बजेटमध्ये देश पाहायचा असेल आणि भारी स्थळ पाहिजे असेल तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर काल मी इथं आलो रन ऑफ कच्छला आणि इथं आल्यानंतर ना राहायची व्यवस्था होत नव्हती. तर ह्यो छोटा पोरगा आहे, ह्याने मला कॉन्फिडन्स दिला, म्हणे किधर व्यवस्था नहीं हुई तो इधर आ जाओ भाई, मैं आपकी व्यवस्था कर देता हूँ सोने की. तर मित्रांनो एकदम चांगली व्यवस्था झाली झोपायची. थँक्यू भाई. हां नाम बताओ तुम्हारा? यासीन. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं मित्रांनो. इथं दिवसात 4 वेळा माणसं बदलतात, 24 तास हे चहाची टपरी चालू असते. तर इथं चांगलं वाटलं मला. ओके चलो, बढ़िया लगा मेरे को इधर रुक के. फायनली आपण इथनं निघतोय आणि इथं भांडणं झाली एका ट्रकवाल्याची, नाही जी हाणामारी झाली आता एकदम खतरनाक अशी. ते जे मी नाश्ता करत होतो त्यामुळे मला जाता आलं नाही.
पण मी मोबाईलमध्ये झूम करून रेकॉर्ड केलं मित्रांनो. एकाला निभाळ कुठला माहिती का काय झालं सांगतो मी तुम्हाला. काय राहिलं नाही ना आपलं. तर हे आहेत मिठाचे हे बायलेले तुम्ही पाहू शकता कंटेनर किंवा त्याला हायवा म्हणू शकता. एका ह्याच्यात 20-20 टनचा लोड आहे. आणि ह्या लोडवर काय होतं आहे, रोड पुढे गेल्यावर बारीक आहे. आता इथं तरी डबल आहे, तिथं नाही सिंगलच रोड आहे. तर त्यात जे बसलेले आहेत ना त्यांना प्रेफरन्स दिला जातो. त्यांना नाही हॅलो म्हणजे ते रोडवर चालतात, जे मोकळे आहेत ते खालनं जातात. एक टँकरवाला नडला त्याला त्या ड्रायव्हरला खालीच उतरवायचा नाही. मग ह्यांनी कुठला धरून जे पहिले ट्रकवाले होते ना त्यांनी लाईन लागली थांबले, त्याला निभाळ चॉपला. अशा पद्धतीची काही ते घटना झाली. मी झूम करून रेकॉर्ड केलं. मी काय करत होतो, छान बिस्किट खात होतो, तेवढ्यात ती घटना झाली. अशी आहे. चला रोड बघा मित्रांनो, रोड बघा किती मस्त आहे. वाव एवढीचा रोड आहे आणि दोन्ही बाजूला रेगिस्तान आहे. आणि रोडवर फक्त तुमच्या भावाची एकटी 2 व्हीलर आहे. एक 2 व्हीलर नाही दिसली मला अख्ख्या दिवसात कालच्या. आणि समोर येणारे मिठाचे मोठे मोठे कंटेनर आहेत. ते पाहू शकता ह्याच्यात मीठ भरून येते. भाऊंला फुल रिस्पेक्ट द्यायला लागते मिठावाल्यांना. बाबा तुमचा फुल लोड आहे, आता मी खाली उतरतो, तुम्ही जावा. अशा पद्धतीचं आहे. कारण मित्रांनो 20 टनाचा लोड आहे. साधासुद्धा नाही हे लोड देऊ असं आहे. कसा वाटला तुम्हाला व्ह्यू? मेरे ही इशारों पे वो चले वक्त भी, मेरे ही इशारों पे चले वक्त भी, ना है मेरा सा मुस्सा कोई गानी, भूल गए जन्नत जहां. मित्रांनो तर इथं पण बघा कसलं मीठ दिसतंय. पण ही मिठाची शेती केल्यागत असं वाटतंय मला, प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यागत. कारण असं एकदम पांढरा शुभ्र लेअर आत्ता तयार झालेलं मीठ असेल असं वाटतंय. तर मित्रांनो हे असंच हे दिसतंय ना मीठ आत्ता तयार झालेलं, असं लेअर नाही तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिथं पाहायला भेटतं डेझर्टमध्ये. अशा पद्धतीचं आहे. इकडं बघा कंपनी आहे, तिथं मीठ हे केलं जातं आहे, प्युरिफाय केलं जातं आहे. डोंगर बघा कसं दिसतात तिथं मिठाचे. मित्रांनो तर आता असं मिठासारखं काय ते पदार्थ उडून नाही माझ्या डोळ्यात जायला लागलंय. बहुतेक त्या डफर आहे ना त्यांनी वरती ही टाकलेलं नाही दिसत. आपलं काय म्हणतात त्याला ग्रीन नेट किंवा काय ताडपत्री बांधलेलं नाही आहे. त्यामुळे हवेने त्याच्यातलं मीठ उडून इकडे येतं समोर डोळ्यावर. अशा पद्धतीचं आहे कार्यक्रम. मित्रांनो वाघ आज कुठं आलाय? वाघ 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 आज कुठं आलाय? वाघ वाघ वाघ. तर मित्रांनो वाघ बघा आज कुठं आलाय? वाघ बघा आज आलाय वाघ गुजरातमधील वाळवंटामध्ये. तर मित्रांनो याला म्हणतात रन ऑफ कच्छ, म्हणजे गुजरातमधील वाळवंट आहे मित्रांनो. तर पाहू शकता इथनं मधनं असा छोटासा रोड गेलाय आणि इकडं सगळं रेगिस्तान आहे. इकडं सगळं रेगिस्तान आहे. इकडं एक गाडी नाहीये आणि इकडं बी एक गाडी नाहीये. तुमचा वाघ एकटाच ह्या रोडवरनं प्रवास करतोय मित्रांनो. ह्या रोडवर नाही 2 व्हीलर तुम्हाला पाहायला पण भेटणार नाही मित्रांनो. मी एकटाच आहे 2 व्हीलरवर ह्या रोडनी चाललोय. ह्या रोडवर चाललेले जेवढे पण आहेत ना सगळे कंटेनर आहेत मोठे आणि त्याच्यामधनं मीठ वाहिलं जातं आहे मित्रांनो. कारण मी आहे आत्ता रन ऑफ कच्छ, याला व्हाईट रन पण म्हणतात. आपण काल होतो तिथं व्हाईट रन होतं. आता इथं सगळं आपलं नॉर्मल राजस्थानचं रेगिस्तान आहे तसं रेगिस्तान आहे आणि त्या रेगिस्तानमधनं आपण प्रवास करतोय. अजून एक पुढे गेलं ना आपल्याला अजून एक मिठाचं वाळवंट लागणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. अशा सुनसान रोडनी पॅशन प्रो सारख्या कमी सीसीच्या गाडीवर तुमचा वाघ प्रवास करतोय. तर वाघाला फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हाँ ये रोड कितना दूर ऐसा है छोटा? कितना दूर? कितना ये रोड हाईवे कितने लगेगा? हाईवे 25 किलोमीटर क्या ऐसा ही रोड है पूरा? वो पुराना रोड है क्या? पुराना रोड है वो? अच्छा है क्या? ओके ओके. तो नीचे से चला जाता वो सेम उधर ही जाता है ना? ओके 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 थँक्यू. मित्रांनो तर लोकांशी बोलले ना आपलं प्रॉब्लेम सॉल्व होतात. आता पाहू शकता इथे रोडने मी चाललो होतो आणि एका ह्याला थांबवला हायवावाल्याला.
तर त्यांनी सांगितलं बाबा खालच्या रोडने जावा, तुम्हाला गर्दी पण भेटणार नाही, रोड पण चांगला भेटेल. तर पाहू शकता मित्रांनो, खाली पण डांबरी रोड बनलाय. मला वाटलं रेगिस्तानमधनं कुठनं गाडी रावायची बिवायची, पण एकदम टकासपैकी रोड बनलाय आणि त्यातनं आपण प्रवास करतोय. लक्ष आहे का कुठल्या ड्रायव्हरचं? आहे का लक्ष? कोणाचं नाही लक्ष. मित्रांनो, तर पाण्याची बाटली पडली मागच. इतकी धडधड होती ना, कुठं पाण्याची बाटली पडली तीच कळलं नाही. आता माझ्याकडे पाण्याची बाटलीच नाहीये. बघूया कसं होतंय. प्रवास तर चालू आहे आपला. आता 25 किलोमीटर नंतर पुढं मोठं गाव येईल, तिथं बघूया काहीतरी जुगाड करूया. पाणी प्यायलाच बाटली नाही आता माझ्याकडं. तुम्ही आता अशा ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर मला नाही उमलिंगला पासला जायचा रोड आहे ना, त्या रोडची आठवण आली मित्रांनो. तर आपण ज्यावेळेस हानलेकडून उमलिंगला पासला जातो त्यावेळेस नाही अशाच प्रकारे रेगिस्तान असतंय. रेगिस्तान मध्ये पुढे कोण नसतंय, पाठीमागं कोण नसतंय आणि आपण एकटाच टू व्हीलर गाडीवर प्रवास करत असतो. असाच रोड आहे मित्रांनो. मी आहे आता गुजरात मधील कच्छ मध्ये आपण निघालो आहे आता. लास्ट विलेज ऑफ इंडिया म्हणजे पश्चिम दिशेतील सगळ्यात शेवटचं गाव भारतातलं ते म्हणजे कोटेश्वर येथे निघालोय मित्रांनो. तर तिथे जाताना असा रोड आहे, त्या रोडनी नाही मला लद्दाखची आठवण आली, हानले टू उमलिंगला रोडची. कारण सेम तसाच रोड आहे मित्रांनो. आणि हा रोड गुजरात मधील कच्छच्या रन मध्ये आहे मित्रांनो. तर एकदम भारी ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही पण कधीतरी या. मेरे ही शौक चले मित्रांनो, तो रोड लय खराब आहे. ओके, मला लद्दाखला जायचंय पण मला हिमालयन गाडी पाहिजे. मला नॉर्थ ईस्ट इंडियाला जायचंय पण मला हिमालयन गाडी पाहिजे. मला नेपाळला जायचंय पण मला हिमालयन गाडी पाहिजे. मित्रा, कवर अशी काय न देणार हिमालयन गाडीची. तुझा भाऊ बघ या पॅशन प्रो गाडीवर दुसऱ्यांदा भारत फिरायला चाललाय आणि तिसऱ्यांदा लद्दाखला चाललाय पॅशन प्रो गाडीवर. मित्रा फिरायला फक्त नाही वे जिगर पाहिजे, जिगर. बाकी काही नाहीये. गाडी फक्त एक माध्यम आहे मित्रा. कवर तू गाडीचे काय न देणार आहे. गाडीत येस तोपर्यंत तू नाही वे म्हातारा होऊन जाशील. तर घरातनं निघ, तुझ्याकडे जी गाडी आहे त्या गाडीने प्रवास कर आणि देश फिर मित्रा. आपला देश लय सुंदर आहे मित्रा. तर मी बघ मित्रा आता आहे गुजरात मध्ये. तुला माहित होतं का गुजरात मध्ये पण रेगिस्तान आहे? हे बघ गुजरात मध्ये रेगिस्तान आहे सगळं. पाठीमागं पूर्ण रेगिस्तान आहे. रेगिस्तान मध्ये तुझा भाऊ बघ पॅशन प्रो गाडीवर आलेला आहे. हा बघ, इथं गाडी बंद पडली तरी कोण वाचवायला नाही, पण फक्त हिंमत करायला लागते मित्रा. एखादी कुठं कधीतरी अर्ध्या तासात ना आता मला एक गाडी दिसली, तुम्ही पाहिली ती. तर मित्रा हिंमत कर, घरातनं बाहेर निघ. घरातनं बाहेर निघला ना तुला लय सोपं वाटेल. तू सायकल येऊन निघला तरी तुला सोपं वाटेल, तू चालत निघाला तरी तुला सोपं वाटेल, तुझ्याकडे गाडी असली तरी सोपं वाटेल. फक्त घर सोड मित्रा. घर सोडणं हीच तुझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि ती तू केली ना तर तू जग फिरू शकतोय. हा ओके. 12 किलोमीटर बाद का? ओके ओके, थँक्यू. चलो मित्रांनो, 89 किलोमीटर राहिले कोटेश्वर. ओके चलो. इथं एक हॉटेल लागलंय. तो हॉटेल पाशी बघा किती ट्रक उभे राहिले. ट्रक पार्क झालेत. चलो मटेरियल आहे मित्रांनो. हायवाचा बघा टायर पंक्चर झाला, अक्का निसता वास सुटलाय कारपाट. चलो अभी कोटेश्वर कितना दूर है? होगा 120 होगा. ओके ओके चलो. मित्रांनो, तर ह्या रोडचं मला चांगली गोष्ट काय वाटली माहिती का? यांनी बनवला सिंगल रोडच आहे, पण यांनी प्रोव्हिजन डबल रोडची करून ठेवली. म्हणजे पाहू शकता इकडे सिंगल बनवलंय. अजून काही दिवसांनी जर बनवायचं म्हणलं तर डबल रोड बनवता येईल. असं खालनं उचलताना डबल रोडच्या हिशोबाने उचललेला आहे रोड. अशा पद्धतीने आहे. काय आहे यार, हे सगळं ओसाड आहे, सगळं बाभळीची झाडच दिसते सगळी. जो मेन रोड आहे ना, मेन रोड पासून असे आत रोड बनवलेत आणि इकडं मिठाचे रेगिस्तान आहे, तिथनं मिठाचं उकरून मीठ भरलं जाते अशा प्रकारे आहे. तर हा पूर्णच भाग माझ्या अंदाजाने हा सगळा पूर्ण भागात नाही 4 महिने पाणी येत असणार आहे. कारण रोड इतके उंच बनवले, 4 महिने सगळा हा भाग पाण्यात जातो, फक्त रोडच राहत असतील. पावसाळ्यात ये पाहिजे एकदा इकडे.
मस्त ठिकाण आहे मित्रांनो. तर आपण प्रवास करत आहे आज भारतातील पश्चिम टोकाकडे, म्हणजे भारत देशाच्या नकाशातील सर्वात पश्चिमेकडील भागाकडे प्रवास करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचा देखील ह्या भागात यायचा प्लॅन असेल तर मित्रांनो, पेट्रोल टाकी फुल करून या मित्रांनो, आणि पाणी भरून घेऊन या. काय इथं नाही तुम्हाला माणसंच पाहायला भेटत नाहीये, पूर्ण रेगिस्तान आहे. ते पाहू शकता, घर नाहीये, कोण नाहीये. पेट्रोल तर सोडून दे, पाणी भेटून जाईल तुम्हाला. ते ट्रकवाले वगैरे चालतात, त्यांच्याकडे पाणी भेटून जाईल, पण पेट्रोल भेटणं मुश्किल म्हणजे मुश्किल, एकदम मुश्किल आहे. पाहू शकता कसा रोड आहे, आणि ह्या रोड मधनं प्रवास करतोय तुमचा भाऊ. मित्रांनो, काय सुंदर लोकेशन आहे, पाहू शकता ही. मित्रांनो, तर काय सुंदर लोकेशन आहे, पाहू शकता ही. असा पूर्ण रोड चाललाय एकदम टकाटक A1 क्वालिटीचा रोड आहे, कुठं खड्डे नाही काय नाही. आणि बाजूने असे हे पाहू शकता रेगिस्तान. अरे जिकडं नजर जाईल ना तिकडं रेगिस्तान 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 रेगिस्तान. इतकं जबरदस्त दिसतंय ना भाऊ. वाव वाव वाव. आता किती भारी दिसते माहित नाही, पण मला लय मजा आली भाऊ गाडी चालवताना. मित्रांनो, तर अशा भागात प्रवास करतोय. इथं नाही इंडियन आर्मीचे चेकपोस्ट आहेत जागोजागी. तुम्हाला दाखवू शकत नाही मी, पण इथं भरपूर सारे इंडियन आर्मीचे बीएसएफ चे हे म्हणजे जे इंडियन आर्मी आहेत ना, इथं आहे भरपूर त्या भागात. कारण आपण एकदम पाकिस्तान बॉर्डर आलोय ना, त्यामुळं. मित्रांनो, तर इथं आपल्याला इथं जायचंय. माका म्हटलं पण जायचंय, आणि नारायण सरोवर हे आपलं लास्ट पॉइंट आहे ह्याचा गुजरातचा, म्हणजे तिथनं पाकिस्तान, म्हणजे गुजरातच्या सगळ्या भारत देशाच्या सगळ्यात पश्चिमेकडचा भाग आहे तो. तर तिथं पण जायचंय आपल्याला. तर चला इथे एक फोटो काढूया. आज आपला 78 किलोमीटर जायचा प्लॅन आहे, नाही तर 58 किलोमीटर. दोन्हीपैकी एक कुठल्या तरी ठिकाणी जायचं आपल्याला. मित्रांनो, तर इथे एक दर्गा आहे, आणि आता इथं नाही रेगिस्तानी रोड संपलाय, आणि म्हणजे रेगिस्तानीच आहे, फक्त जंगली रोड लागल्या गेत आहे. रेगिस्तानच आहे त्या बाबीत. आणि हा ठीक आहे ठीक आहे. नहीं 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 नहीं, अभी कितना दूर है कोटेश्वर? हाँ, पाणी आहे का पिणे का? मित्रांनो, तर पाणी संपलंय माझ्याकडचं, तर भाऊकडून पाणी घेतोय. एक ही मिनिट भाई, 2 मिनिट. ये बहुत सुनसान रास्ता है. हाँ, कोई भी नहीं है इधर. समझ लो, आगे आप कहीं आगे रुके होते ना तो पानी भी नहीं मिलता है. ठीक है. अरे पानी है क्या सर? थँक यू. ओके. तो मित्रांनो, भेटलं पाणी. भाऊचं पण धन्यवाद, भाऊला पण लागल. आपको भी लगता है ये आगे, हाँ? आपको भी काम आएगा वो आपका पानी. कितना दूर जाएंगे आप? ओके. तर मित्रांनो, पाणी संपलं होतं, तर भाऊंनी मदत केली. धन्यवाद, थँक्यू. ओके. आप ब्रेक करे थे 2-3 बार. हाँ. नहीं नहीं नहीं. ओके ओके, थैंक यू. खाना खाने के लिए किधर है आगे? ढाबा किधर मिलेगा? खाना खा के आप नागपुर जा रहे हो ना, हाँ, तो वहाँ पे अपना इधर से जाओगे जहाँ माता दा मठ आते टाइम करूँ क्या जाते टाइम करूँ? रिटर्न में करूँगा. आप कहाँ जाने वाले हो? वो लास्ट विलेज जाऊंगा मैं, बॉर्डर का. हाँ, वो तो समझ गया. इधर से आप क्या क्या है घूमने जैसा इधर? घूमने जैसा देखो, इधर से जाओगे ना तो लखपत फोर्ट है. हाँ लखपत में गुरुद्वारा है बड़ा, हाँ. उधर आप नजर ले सकते हो. ओके ओके. लगभग कितना दूर? यहाँ से आप जाओगे ना 25 किलोमीटर होगा. ओके.
उधर ही स्नान वगैरह कर लूंगा मैं। सब ओके ओके। अभी इधर से आप जाओगे जो बड़ा रास्ता आएगा हाँ। मेन हाईवे सीधा उधर ही जाता है। ओके, वो रास्ते में ही लगेगा ना गुरुद्वारा? हाँ मोटेश्वर के रास्ते में ही लगेगा। हाँ, उधर देखो आप लखपत जाओगे बहुत में वहाँ नहा धोके आराम से लंगर लेके घूम के फिर वो सीधा रास्ता जाएगा सीधा नाम पड़ेगा। ओके ओके। मैं उधर रहने की व्यवस्था है क्या नानसरोवर? उधर रात पर उधर ही रुकने का प्लान है मेरा। बहुत बहुत जगह। ओके ओके। मंदिर है? हाँ मंदिर है उधर, धर्मशाला है सब है। ओके ओके, चलो थँक यू, आपसे मिलके बहुत बढिया लगा। मला तर वाटत बाटली पडली होती तर पाणी भेटलं भाऊ, बरं झालं। एक हॉटेल नाही, काय नाही नुसता रेगिस्तानचा रोड आहे, जवळपास 40 किलोमीटर झालं चाललो। त्यातला ह्यो भाऊ मला ट्रकवाला भेटला, मी 2-3 जागेवर थांबलो। भाऊला वाटलं काय ते मेजर प्रॉब्लेम दिसतोय, त्यामुळे भाऊ मला मदत करायसाठी थांबला होता। भाऊनी चला बाटली बिटली पाण्याची मदत काय नाही, लोक आहेत, तुम्ही फक्त घरात ना बाहेर निघलं पाहिजे।